ज्यांचा पेपर फर्स्ट असेल आजपासून बरोबर 20 दिवस आपल्या हातात. मी या 2 तासात काय करू शकेल, त्यानंतर मी या 20 दिवसात काय करणार आहे, केलं का चुकांचं, मी कुठे कमी पडत आहे. आपण मेहनत करतोय, आपल्याला असं वाटते मी एवढी मेहनत करतोय. आपली सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? आणि मी वैशाली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि कसा सुरू आहे तुमचा अभ्यास? छानच असेल आणि छानच अभ्यास ठेवावा लागेल, कारण आत्ता आपली परीक्षा 20 दिवसावर राहिली आणि या 20 दिवसाचा अभ्यास आपल्याला 10 दिवसात कव्हर करायचा आहे. आणि आपल्याला जगातली अशी कुठलीच शक्ती नाही ती थांबवू शकत नाही, कारण आपल्या मनात प्रबळ इच्छाशक्ती आहे, जी की तुमच्याही मनात आहे, माझ्याही मनात आहे. त्यामुळे अशी कुठलीच इच्छा आपण आपली पूर्ण करण्यासाठी थांबवू शकत नाही आणि कोणी आपल्याला थांबवू शकत नाही, कारण आपली प्रबळ इच्छाशक्ती आहे. मी करू शकतो तर तुम्ही पण नक्कीच करू शकता, कारण आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही आणि कोणतीच वस्तू आपल्याला थांबवू शकत नाही, कारण आपण काहीतरी करू शकतो. चला तर आता मुद्द्यावर येऊया, कारण आपला जो वेळ कमी आहे, तुमच्याजवळ वेळ कमी आहे, माझ्याजवळ पण वेळ कमी आहे. की आत्ता जे 20 दिवस आपल्याजवळ आहेत, म्हणजे 25ला ज्यांचा पेपर असेल फर्स्ट, 25ला ज्यांचा पेपर फर्स्ट असेल आजपासून बरोबर 20 दिवस आपल्या हातात आहे. आणि या 20 दिवसात आपल्याला असं काही करून दाखवायचं आहे की स्वतःही आपल्याला वाटलं पाहिजे की मी करून दाखवलं. मला कळतंय का तुम्हाला काय सांगायचं आहे? कारण भरपूर जण अभ्यास करतात, आपणही भरपूर दिवसाचा अभ्यास करत आहे, पण जे काही होणार आहे ते आत्ता होणार आहे इथे. आणि आत्ता जे होईल ना ते आपल्याला 2 तासात करून दाखवायचं आहे. म्हणून घाबरवणं आणि स्वतःला अनकम्फर्टेबल फील होणं, टेन्शन येणे, ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहे. त्यामुळे याचं टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन कशाचं घ्यायचं? मी या 2 तासात काय करू शकेल, त्यानंतर मी या 20 दिवसात काय करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझा स्मार्ट स्टडी करत आहे का, मी माझं ॲनालिसिस केलं का चुकांचं, मी कुठे कमी पडत आहे. आपण मेहनत करतोय, आपल्याला असं वाटते मी एवढी मेहनत करतोय, मला तर यशच मिळत नाही, पण आपल्याला पण कबूल करायला हवं की मी खरंच कुठेतरी कमी पडलेली आहे. खरंच मी कुठेतरी कमी पडली, म्हणूनच माझं सिलेक्शन राहिलं आहे आणि मी ते एक्सेप्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला आपल्या चुकांचे ॲनालिसिस करायला सोपं जातं. आणि तुम्ही पण करून बघा, आपल्याला खूप फायदा होतो. आणि आत्ता आपली सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होणार आहे. या गोष्टीचा आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. ज्यांची 3rd टेट आहे किंवा 2nd टेट आहे त्यांना अनुभव आलेला आहे, त्यामुळे आता अनुभवातून काहीतरी करून दाखवू शकतो. सिरियसली म्हणायचं आहे की खरंच माझी परीक्षा 10 दिवसावर राहिली, मी या 10 दिवसात काय करू शकेल आणि मी हे केल्याने माझ्यात काय काय चेंज होईल, मला कसे माझे 15 ते 20 मार्क किंवा 30 ते 40 मार्क्स मला वाढवता येतील. आपोआप आपली कॅपॅसिटी वाढते, आपोआप आपली कॅपेबिलिटी वाढते. कारण हे असतंच. आता बघा, कोणी 6 महिन्यापासून अभ्यास करत असेल, हो करूया, नंतर करूया, सायंकाळी करूया, जसं आपल्याला एक्झाम नोटिफिकेशन आलं सगळीजण अभ्यासाला लागलेली आहेत. का झालं? कारण आपली कॅपॅसिटी आपोआप वाढते एक्झाम. मग आपण सांगतोय ना, स्वतःला सिरियसली सांगायचं, खरंच माझं 10 दिवस राहिले, 10 दिवस राहतील, 5च दिवस राहिले, करा रिव्हिजन, फास्ट करा, फक्त डोळ्याखालून घटक घाला. कारण जेवढं 6 महिन्या अगोदरचा आपल्याला अभ्यास आठवतो का आपण काय केलं, मग आपल्याला त्यासाठी रिव्हिजन आवश्यक आहे. घ्या, थोडा ब्रेक घ्या. कामं आयुष्यभर राहिलेली असतील, संकट आयुष्यभर राहतात, कामं राहतात, सगळी जबाबदारी आयुष्यभर राहतात, पण हे 15-20 दिवस आपल्यासाठी पुन्हा येणार नाहीत. म्हणून सांगते, असू द्या, जे काही आहे ते असू द्या, पण आत्ता 20 दिवसात स्वतःला घडवायचं आहे. कारण इथून पुढे आपली दिवस बदलणार आहे. आपले कर्म आपण चांगलं करायचे आहे, आपली पूर्ण मेहनत आपल्याला लावायची आहे. नंतर समोरचं समोर आपण पाहू. झालं सिलेक्शन ते खूप छान, नाही झालं त्यानंतरचं नंतर पाहू, पण आता त्याचा विचार करायचा आहे की मला मार्क मिळेल का, माझं सिलेक्शन होईल का, मला किती मार्क मिळतील, माझा पूर्ण अटेम्प्ट होतील का, हा विचार करण्याची ही वेळ नाही आहे. आता फक्त आपल्याला आपले 100% अभ्यासात द्यायचे आहे, प्रॅक्टिस भरपूर करायची आहे, प्रॅक्टिस सेट उचलायची आहे, प्रिव्हियस इयर उचलून पूर्ण करायचे आहे. तेव्हाच आपण 20 दिवसानंतर स्वतःला त्या 2 तासात काहीतरी करण्यात वेळ घालवू. हा विचार करू, नंतर करू, मला मिळतील काय, हे सगळं नंतरचा भाग आहे. आत्ता 20 दिवसात मला काय करायचं त्याचं प्लॅनिंग करा. कारण आपण जर आत्ता टाइमपास केला ना तर अभ्यास करणारे भरपूर जण आहेत, अभ्यास भरपूर जण करत आहेत, ते चुपचाप बसणारे. आता आपण ज्या क्षणी टीव्ही पाहताय त्या क्षणी भरपूर जण अभ्यास करत असतील, ते स्वतःला घडवण्यात अभ्यास करत असतील, रात्री पुस्तकाचे पानं पलटवत असतील, आपण झोपण्यात वेळ घालवतो. म्हणून आपल्यासाठी पण ती वेळ अमूल्य आहे. 24 तास सगळ्यांजवळ असतात, मी मागे पण तुम्हाला सांगितलं. आपण त्याचा उपयोग कसा करतो हे आपल्यावर डिपेंड आहे. कळतंय का मला तुम्हाला काय सांगायचं आहे? म्हणून आता हे जे 20 दिवस आहे ना ते 10 दिवसात कन्वर्ट करा, स्वतःला झोपून द्या. कळलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे तर.
आणि या दिवसात स्मार्ट स्टडी करा, प्रॅक्टिस सेट उचला, प्रिव्हियस इयर उचला, टेस्ट सिरीज लावा, जो अभ्यास केला तो सॉल्व्ह करण्यात वेळ घाला. म्हणजे आपल्या नजरेखालून गंत जातात, आपल्या नजरेखालून प्रॉब्लेम जातात, आपल्याला कळतं की मी कुठे कमी पडत आहे. तिथे आपण मग आपल्या चुका सुधारण्यात आपण स्वतः घडवू शकतो. चला तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन सोबत. तोपर्यंत स्मार्ट स्टडी करा, पॉझिटिव्ह विचार करा आणि स्वतःला झोकून द्या. बाय.